गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन जमुनातीरावनचारी जमुनातीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 रामो 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामो 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामो 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 हरे हरे जय राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद जय प्रभुपाद जय गुरुदेव जय गुरुदेव हरि नाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया
भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आज खूप विशेष दिवस आहे। आज श्री रामनवमीचा खूप शुभ दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे। आणि आपल्यापैकी काही जणांना हे कन्फ्युजन असेल की रामनवमी काल होती का आज। तर तुम्ही ज्या कोणत्या दिवशी साजरी करत असाल तो दिवस ऑस्पिशियस किंवा भाग्यशाली दिवस आहे भगवंतांच्या आविर्भावाचा। कारण माझ्या पत्नीने समजावून सांगितल्याप्रमाणे मला कशा प्रकारे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये तिथी ठरवली जाते, कोणत्या दिवशी एखादी तिथी साजरी करायची। जसे की एकादशीमध्ये पण कधी तुम्ही एक दिवसांचा फरक ऑब्झर्व करू शकाल कधी कधी। तर आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये सूर्योदयाच्या वेळेला जी जी तिथी असेल ती तिथी गृहीत धरली जाते। म्हणजे उदाहरणार्थ रामनवमी समजा तिथी चालू होत असेल कालच्या दुपारी 3 किंवा 4 किंवा 5 वाजल्यापासून आणि संपणार असेल आज दुपारी 3, 4, 5 वाजता। तर आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये तो नवमीचा दिवस ज्या दिवशी सूर्योदय होणार आहे, म्हणजे आज सूर्योदयाच्या वेळेला ती तिथी लागू पडणार आहे, तो दिवस साजरा केला जातो त्या तिथीसाठी। तर कन्फ्यूज होऊ नका। आणि भगवंतांचे जे वेगवेगळे अवतार आहेत त्यांच्यापैकी श्रीमद भागवतम पहिला स्कंद 3रा अध्याय सांगतो की ज्या प्रकारे एका खूप मोठ्या पाण्याच्या सरोवराचे खूप सारे रिव्हुलेट्स रिव्हुलेट्स म्हणजे पाण्याचे झरे निघू शकतात आणि
तरीही तो मोठा पाण्याचा जो सरोवर आहे, पाण्याने भरलेला राहतो. अशाच प्रकारे सांगितलेलं आहे, की भगवंतांचे अनंत अवतार आहेत आणि त्या सर्व अवतारांमध्ये 3 जे अवतार आहेत, त्याच्यापैकी एक भगवंत कृष्ण हे पण आहेत. तर हे 3 अवतार प्रमुख सांगितले गेलेले आहेत. तर ते प्रमुख अवतार आहेत भगवंत कृष्ण, जे की अवतारी आहेत, सर्व अवतारांचे स्रोत आहेत. प्रभू रामचंद्र आणि नरसिंहदेव. हे 3 जे भगवंतांचे रूप आहेत, त्यांना विशेष शास्त्रामध्ये महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. कुणी सांगेल का प्रभुजीज, माताजीज, का म्हणून भगवंतांचे हे रूप विशेष सांगितलेले आहेत? काय विशेष आहे या 3 अवतारांमध्ये? प्रयत्न करा. चुकलं तरी हरकत नाही. काय विशेष आहे? त्यांनी राक्षसांना मारलंय म्हणून का या तिन्ही देवांनी? परंतु भगवंतांच्या जवळपास प्रत्येक अवताराने राक्षसांना मारलंय. भगवंत भगवद्गीतेत सांगतात, की राक्षसांना मारण्यासाठी पण एक प्रमुख कारण आहे त्यांचा आविर्भाव होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर बरोबर आहे, त्यांनी राक्षसांना मारलंय, परंतु बाकीच्या अवतारामध्ये पण भगवंतांनी वेगवेगळ्या राक्षसांना मारलंय. जसं वराह अवतारामध्ये हिरण्याक्ष याला नाही मारले. माहिती प्रभूजी, मला माहित नाही. हरे हरे कृष्ण. बाकीचं कोणी? हरे कृष्णा. हरे कृष्ण. प्रभूजी मनुष्याच्या कल्याणासाठी अवतार झाले आणि प्रभू श्री रामचंद्र त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात आणि हो. आणि इथे लीला पुरुषोत्तम कृष्ण भगवान आणि भक्ताच्या साठी नरसिंह धावून आले, तर त्यामुळे भक्तीचं महत्व आपल्याला म्हणजे कळलं तिथे. हां. विशेषतः असं सांगितलं जातं, की त्यांच्या भक्तांच्या संरक्षणासाठी हे भगवंतांचे प्रमुख आविर्भाव आहेत. नरसिंहदेव, प्रभू रामचंद्र आणि भगवंत कृष्ण स्वतः. तर यासाठी विशेषतः भगवंतांचे अनेक आविर्भाव आपल्याला दिवस पाहायला मिळतात. जसे की बलराम जयंती आहे, वराह द्वादशी आहे आणि नरसिंह चतुर्दशी आहे किंवा रामनवमी. तर ह्या सर्व आविर्भाव दिवसांमध्ये ह्या 3 जे आविर्भाव आहेत, भगवंत कृष्ण, प्रभू रामचंद्र आणि नरसिंह यांचं विशेष महत्त्व समजलं जातं. तर आपण सुरुवात करूया श्रीमद भागवत चर्चेची. तर आपण मागच्या वेळेला पाहत होतो, शौनकादी ऋषीमुनी सूत गोस्वामींना आवाहन करत आहेत, हरिकथा हरिकथोदरकः, की अशा कथांची पण चर्चा करण्यासाठी ज्या की भगवंतांच्या कथेमध्ये त्यांचा निष्कर्ष निघतो, कन्क्लुजन निघतं. तर अशा कथांचीही चर्चा ऐकण्यासाठी शौनकादी ऋषीमुनी हे उत्सुक आहेत आणि वेगवेगळ्या आपल्या शरीराच्या अवयवांशी, विशेषतः अशा लोकांसाठी जे की भगवत कथेच्या अनुकूल नाहीयेत, जे की कथा ऐकण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी इतके उत्सुक नाहीयेत. अशा व्यक्तींचे जे वेगवेगळे इंद्रिय आहेत, त्यांची उपमा करत आहेत. कशाप्रकारे? वेगवेगळ्या प्राण्यांशी किंवा वेगवेगळ्या वस्तूंशी, की कशाप्रकारे मागच्या वेळेस आपण पाहिलं, की अशा भगवत कथेमध्ये रुची न घेणाऱ्या व्यक्तीची जिव्हा जी आहे, ती कुणाशी तुलना केलेली आहे शौनकादी ऋषीमुनींनी? हरे कृष्ण. कोणत्या व्यक्ती प्राण्याशी तुलना केलेली त्यांच्या जिभेशी? येस प्रभुजीज, माताजीज, प्रयत्न करा. त्यांची तुलना केलेली आहे एका बेडूकाच्या जिभेशी. सगळ्यांच्या लक्षात आलं ते उदाहरण? प्रभुजीज, माताजीज, का बेडूकाच्या जिभेसोबत तुलना केलेली आहे? उपमा दिलेली आहे? आहे लक्षात आपल्या? का विसरून गेले सगळे? प्रभूजी तो टराव टराव करत असतो आणि डराव, स्वतःलाच हां. हा टराव टराव किंवा डराव डराव असं करत असतो. हां. करतो तर आणि त्या शेवटी सर्पाला तो बोलून घेतो त्याच्याचकडे ना, हां, की त्याच्या आवाजाने. हां, अशा बेडूकाच्या आवाजाने त्याला जरी वाटत असेल तो की खूप सुंदर गाणं गात आहे, केवळ सर्पाला हे लक्षात येतं की त्याचं भक्ष कुठे आहे आणि त्या आवाजाने सर्प आकर्षित होऊन त्या बेडूकाला
गिळंकृत करतो. तर एका अशा व्यक्तीची जिव्हा जो की त्या जिव्हाचा म्हणजे त्या जिभेचा उपयोग भगवंतांच्या कथा चर्चा करण्यामध्ये नाही वापरत आहे. अशी जिव्हा ही केवळ आपले भौतिकवादी जे बोलणे आहे ते काळरूपी सर्पाला केवळ आकर्षित करण्याचाच उपयोग होईल त्याचा. आणि आपण एक एक दिवस जसं की आपण काही मागच्या सेशनमध्ये एक श्लोक पण पाहिला की असा व्यक्ती जो की भगवत भक्तीमध्ये किंवा भगवंतांच्या चर्चेमध्ये रुची घेत नाही, प्रत्येक सूर्योदयासोबत आणि सूर्यास्तासोबत त्याच्या जीवनातला एक एक दिवस तो मृत्यूच्या समीप जात आहे. केवळ असेच व्यक्ती जे भगवत कथोदर्कः भगवंतांच्या कथेच्या चर्चेमध्ये रुची घेतात, स्वतःला जोडतात, असेच व्यक्ती केवळ या मृत्यूच्या जवळ जाण्यापासून वाचल्या जात आहेत. मग तुम्ही म्हणाल की भगवत भक्तांचा मृत्यू होत नाही का? तर भगवंतांकडे जाण्याचा एक स्टेप, एक पाऊल जवळ जाण्याचा तो त्यांचा मार्ग आहे. जसं की श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, एका मांजरीचं उदाहरण देतात, की श्रील प्रभुपादजी सांगतात, की एक मांजर ती आपल्या पिल्लांना पण तिच्या जबड्यामध्ये, तोंडामध्ये उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते आणि ती ज्यावेळेस एखादा उंदीर पकडते, त्यावेळेस त्या उंदीराला पण ती आपल्या जबड्यामध्ये, तोंडामध्ये पकडते. परंतु तिच्या पिल्लाला पकडण्यामध्ये आणि उंदीराला पकडण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? प्रभुजीज, माताजीज, एका मांजरीने तिच्या पिल्लाला पकडण्यामध्ये आणि उंदीराला पकडण्यामध्ये काय फरक आहे? तिचे मायेचा दात पिल्लांना लागत आहेत कारण तिची माया असते लागत नाही. माया. त्यांच्यामध्ये. हा, इतक्या काळजीने ती पिल्लांना पकडते की थोडी पण इजा पिल्लांना होऊ देत नाही. परंतु ज्यावेळेस ती एका उंदीराला पकडते त्यावेळेस त्या उंदीराला साक्षात मृत्यू समोर दिसतो, की त्याला कळतं की आता आपल्याला सुटण्याचा काही उपाय नाहीये, इतक्या जोरात पकडते मांजर. त्याच प्रकारे सांगितलं जातं शास्त्रामध्ये की भगवत भक्तांसाठी ज्यावेळेस मृत्यू येतो त्यावेळेस तो मृत्यू म्हणजे एका शरीरातून भगवत भक्तीच्या प्रगतीमध्ये दुसरं अनुकूल शरीर धारण करण्याची प्रक्रिया आहे, की जर आपण आपल्याला भगवत धामात जाण्यासाठी तयार केलं तर भगवत धाम प्राप्त करू शकतो, श्रीमद भागवत किंवा श्रीमद भगवत गीता सांगते. परंतु जरी भगवत धामात जाण्यासाठी आपण 100% तयार नसू, तरी अशा प्रकारचा जन्म दिला जातो भगवंतांच्या द्वारे भक्ताला, जिथे की पुढे ते भक्ती मार्गामध्ये प्रगती कंटिन्यू करू शकतील, पुढे चालवू शकतील. परंतु हीच वेळ एका भौतिकवादी व्यक्तीची ज्यावेळेस येते, त्यावेळेस साक्षात भगवंत हे काळ रूपामध्ये, मृत्यूच्या रूपामध्ये अशा भौतिकवादी व्यक्ती समोर येतात आणि त्यावेळेस त्याच्याकडे दुसरा कोणता उपाय नसतो भगवंतांना आठवण्याचा आणि जे स्वतःच्या कर्मफळांनुसार, पापकर्मांनुसार योनी प्राप्त होणार आहे, शरीर प्राप्त होणार आहे, ते स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या व्यक्तीच्या समोर नसतो. आणि आपण दुसरं एक उदाहरण मागच्या वेळेला चर्चा केलं, की असे व्यक्ती जे की भगवत कथेमध्ये रुची घेत नाहीत, त्यांचे कानाचे जे रंध्र आहेत, कर्णरंध्र, कानाचे जे छिद्र आहेत, ते केवळ एका सर्पाच्या, एका सापाच्या कानाच्या छिद्रांप्रमाणे त्यांची तुलना केलेली, की त्या कानाच्या कर्णरंध्रांतून त्या सापाला काही ऐकू येत नाही. मग ते कान असून पण काही उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारे एका भौतिकवादी व्यक्तीचे जे कान आहेत, जे की भगवत चर्चेमध्ये वापरले जात नाहीत, ऐकण्यामध्ये, चर्चा करण्यासाठी, ते कान पण अशा प्रकारच्या एका सापाच्या कर्णरंध्रांप्रमाणेच श्रीमद भागवत सांगतं. तर आपण श्लोक क्रमांक 22 पासून सुरुवात करूया. शेवटचे 3 श्लोक या अध्यायामधील 22, 23, 24, 25 4 श्लोक कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. बर्हा इते ते नयने नराणाम लिंगानि विष्णोर्न निरीक्षतो ये पादोरुणां तौ द्रुमजन्म भाजो क्षेत्राणि नानु व्रजतो हरेर्यो
चैत्रानि वंतो हरेर्यो हरे कृष्ण. अलका माताजी, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. भगवान श्रीकृष्णांच्या प्रातिनिधिक रूपांकडे, त्यांचे रूप, नाम, गुण आदी जे डोळे पाहत नाही ते मोरपिसावर अंकित असलेल्या डोळ्यांप्रमाणे आहेत. आणि जे पाय तीर्थक्षेत्री जात नाही, ज्या ठिकाणी भगवंताचे स्मरण केले जाते, ते पाय म्हणजे केवळ वृक्षांचे बुंदेच आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. विशेष करून गृहस्थाश्रमी भक्तांसाठी अर्चा विग्रहाच्या आराधनेचा मार्ग जोर देऊन सांगण्यात आला आहे. शक्यतो प्रत्येक गृहस्थाने आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने श्री विष्णूंच्या अर्चा विग्रहांची प्रतिष्ठापना करून त्यांची आराधना करावी. त्यांनी वैष्णव तंत्रामध्ये आणि पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण किंवा सीताराम ही रूपे विशेष करून किंवा नृसिंह, वराह, गौरनिताई, मत्स्य, कूर्म, शाळीग्राम शिळा यासारखी आणि त्रिविक्रम, केशव, अच्युत, वासुदेव, नारायण आणि दामोदर अशा इतर अनेक रूपांची स्थापना करावी आणि संपूर्ण कुटुंबाने अर्चा विधीच्या नियमानुसार व मार्गदर्शनानुसार त्यांची काटेकोरपणे उपासना करावी. 12 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस प्रमाणित आध्यात्मिक गुरुने दीक्षा द्यावी. कुटुंबातील सर्व सदस्यांनी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत मंगल आरती, निरंजन, अर्चना, पूजा, कीर्तन, भोग वैकाली, संध्या आरती, पाठ, भोग रात्री, शयन आरती इत्यादी विधींद्वारे नित्यनेमाने भगवंतांची सेवा करावी. आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे केलेल्या अर्चा विग्रहाच्या उपासनेमुळे गृहस्थाला आपले जीवनच शुद्ध होण्यासाठी आणि आध्यात्मिक ज्ञानात शीघ्र प्रगती करण्यासाठी अत्यंत मदत होईल. केवळ सैद्धांतिक पुस्तकी ज्ञान हे नवसाधकासाठी पुरेसे नाही. पुस्तकी ज्ञान हे सैद्धांतिक आहे, तर अर्चना पद्धती ही व्यवहारी आहे. सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञानाच्या संयोगानेच आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे आणि आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करण्याचा हाच खात्रीचा मार्ग आहे. नवीन भक्तासाठी भक्तिपूर्ण सेवेचे प्रशिक्षण पूर्णतया निष्णात आध्यात्मिक गुरुवर अवलंबून असते. आध्यात्मिक गुरु जाणतो की कसे आपल्या शिष्याला स्वगृही भगवद्धामाच्या परतीच्या मार्गावर हळूहळू प्रगत करावे. व्यक्तीने आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी व्यवसाय म्हणून भोंदू आध्यात्मिक गुरु होऊ नये. मनुष्याने अटळ मृत्यूच्या पंजातून शिष्याचा उद्धार करण्याइतपत निष्णात आध्यात्मिक गुरु बनावे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी आध्यात्मिक गुरुच्या सद्गुणाविषयी व्याख्या केली आहे. त्या व्याख्येमधील एक श्लोक पुढील प्रमाणे आहे. श्री विग्रहाराधन नित्य नाना शृंगार तन मंदिर मार्जनादौ युक्तस्य भक्तांश नियुज्यतोपी वंदे गुरुश्री चरणार विंदम. श्री विग्रह म्हणजेच अर्चा किंवा भगवंतांचे उपासना करण्याजोगे रूप होय. शिष्याने नियमितपणे श्री विग्रहाचा शृंगार करावा, अर्थात श्री विग्रहाला वस्त्रे नेसवावीत व सजवावे, मंदिर मार्जन करावे आणि या प्रकारे शिष्याने नियमितपणे श्री विग्रहाच्या उपासनेमध्ये संलग्न राहावे. आध्यात्मिक गुरु हे नवसाधक भक्ताला या सर्व गोष्टी प्रेमाने आणि व्यक्तिशः शिकवतो, ज्या योगे त्या भक्ताला भगवंतांच्या दिव्य नाम, गुण, रूप इत्यादीच्या अनुभूतीमध्ये हळूहळू मदत होईल. भगवत सेवेत ध्यान केंद्रित केल्याने विशेष करून शृंगार आणि मंदिर सजावट व त्याच्या जोडी संगीतमय कीर्तन आणि शास्त्रांमधील आध्यात्मिक आदेश हे सर्व एकत्रित असेल तरच केवळ सामान्य माणूस नरकतुल्य चित्रपटांच्या आकर्षणापासून आणि आकाशवाणी केंद्रांतर्फे प्रसारित होणाऱ्या गलिच्छ अश्लील गाण्यापासून वाचू शकेल. जर एखादा स्वतःच्या घरी मंदिर बनवू शकत नसेल तर त्याने ज्या मंदिरात उपरोक्त सर्व विधी नियमितपणे केले जातात त्या मंदिरात जावे. एका भक्ताच्या मंदिरात जाऊन तेथील सजवलेल्या व पवित्र अशा गर्भगृहात स्थापित केलेल्या आणि सुंदर वस्त्र नेसवलेल्या भरपूर शृंगार केलेल्या अर्चा विग्रहाचे दर्शन घेतल्याने भौतिक मनाला स्वाभाविकच आध्यात्मिक प्रेरणा मिळते. लोकांनी वृंदावनासारख्या तीर्थक्षेत्री जावे, कारण तेथे विशेष रूपाने अशा प्रकारची मंदिरे आहेत आणि तेथे अर्चा विग्रहाचे पूजन केले जाते. पूर्वीच्या काळी 6 गोसावींसारख्या निपुण भगवत भक्तांच्या मार्गदर्शनाखाली राजे रजवाडे आणि श्रीमंत व्यापाऱ्यांनी अशी मंदिरे उभारली आणि सामान्य मनुष्याचे कर्तव्य आहे की
महान भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करून अनुव्रज या मंदिराचा आणि त्या ठिकाणी साजऱ्या केलेल्या उत्सवांचा लाभ घ्यावा. मनुष्याने या सर्व तीर्थस्थळांना आणि मंदिरांना प्रेक्षणीय स्थळे म्हणून भेट देऊ नये, तर भगवंतांच्या दिव्य लीलांनी अमर झालेल्या अशा तीर्थस्थळी आणि मंदिरांमध्ये जाऊन ज्या योग्य मनुष्यांना भगवत विज्ञान ज्ञात आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करावे. यालाच अनुव्रज असे म्हणतात. अनु म्हणजे अनुगमन किंवा अनुसरण करणे. म्हणूनच तीर्थस्थळी जाणे आणि मंदिरांमध्ये जाणे यासाठीही प्रमाणित आध्यात्मिक गुरूचे आदेश पालन करणे हे सर्वोत्तम आहे. जो अशा मार्गाने जात नाही तो भगवंतांनी अचलत्वाचा शाप दिलेल्या उभ्या वृक्षासारखाच आहे. प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सहलीला जाणे हा मनुष्याच्या हालचाल करण्याच्या प्रवृत्तीचा दुरुपयोग आहे. अशा प्रवास करण्याच्या प्रवृत्तीचा उत्तम हेतू श्रेष्ठ आचार्यांनी स्थापन केलेल्या पवित्र स्थळांना भेट देऊन साध्य होईल. त्यामुळे आध्यात्मिक विषयांचे ज्ञान नसलेल्या व धन कमवणाऱ्या नास्तिकवादी लोकांच्या प्रचारामुळे मनुष्याची दिशाभूल होणार नाही. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण हरे प्रभू, कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, धन्यवाद. खूप सुंदर तात्पर्य आहे शिल प्रभुपादांनी लिहिलेलं. तर इथे सांगितलंय अर्च विग्रहांच्या उपासनेचं महत्व विशेषतः गृहस्थ जीवन जगणाऱ्यांसाठी. शिल प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये अर्च विग्रहाचे जे विधी दिले ते नारद पंचरात्र या ग्रंथाला संबोधून रेफर करून त्यामध्ये जे जे नियम सांगितलेत त्याप्रमाणे वेगवेगळे अर्च विग्रहाच्या उपासनेचे विधी शिल प्रभुपादांनी दिलेत. आणि हे असे दिलेले आहेत की शिल प्रभुपादजी ते तात्पर्यामध्ये लिहितात की एखादा व्यक्ती त्याच्या वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पण एंगेज राहावा. म्हणजे त्याला एंगेजमेंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजी माताजी? व्यस्त राहणे. व्यस्त. हा, भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त राहावा अशा प्रकारचे विधी नारद पंचरात्र यामध्ये दिलेले आहेत. सकाळी 4 वाजता किंवा 4:30 वाजताच्या मंगल आरतीपासून ते रात्री 9-9:30 वाजताच्या शयन आरतीपर्यंतचे सर्व विधी शास्त्रामध्ये दिलेले आहेत. तर या अर्च विग्रहाचा जी उपासना आहे त्याचा फायदा काय? इथे कुणाला बॅकग्राऊंड आवाज येत आहे का प्रभूजीज माताजीज? माझा आवाज व्यवस्थित येत आहे का? हो प्रभूजी, आवाज व्यवस्थित येत आहे आणि ठीक आहे. बॅकग्राऊंड आवाज नाही येत आहे. चांगलं. कारण इथे पाठीमागे खूप आवाज सुरू आहे, खाली रोडचं काम आहे त्याच्यामुळे. पण ठीक आहे, आवाज येत नाहीये तर याच्यासाठी हे विधी सांगितलेत की आपल्याला जे आपण सिद्धांत शिकतो भागवताचा अभ्यास करून चर्चा करून त्या सिद्धांतांचा व्यावहारिक ज्ञान प्राप्त होणं. फरक काय आहे एका सिद्धांतामध्ये आणि व्यावहारिक ज्ञानामध्ये? एक छोटंसं उदाहरण देतो मी आपल्याला की जे आपण सर्वांनी बाजारामध्ये मिळणारं तंबाखूचं पाकिट किंवा सिगारेटचं पाकिट पाहिलं असेल. तर तुम्ही पाहिलं असेल प्रभूजीज माताजीज की त्या तंबाखूच्या पाकिटावर किंवा सिगारेटच्या पाकिटावर खूप मोठ्या अक्षरामध्ये काय लिहिलेलं असतं की टोबॅको कन्झम्पशन इज इंजुरियस टू हेल्थ. तंबाखू सेवन करणे हे तब्येतीसाठी अत्यंत धोकादायक आहे आणि तंबाखूचं सेवन केल्याने कर्करोग होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. आपण सर्वांनी पाहिलं आहे सिगारेटचे किंवा हो तंबाखूचे प्रभूजी. पाकिट. हो प्रभूजी. परंतु आपल्याला वाटतं का प्रभूजीज माताजीज हे जस्ट वाचल्याने जे तंबाखूचं सेवन करणारे आहेत, गुटख्याचं सेवन करणारे आहेत किंवा सिगारेटचं सेवन करणारे आहेत, केवळ वाचल्याने सोडतात का हे तंबाखू? अजिबात नाही. नाही सोडत. का? कारण केवळ ज्ञान आहे ते आणि केवळ ज्ञानाने मनुष्य सुधारत असता तर या पाकिटावर केवळ लिहिल्याने लोक व्यसनापासून दूर झाले असते. मग व्यावहारिक ज्ञान काय आहे? व्यावहारिक ज्ञानाचा अर्थ आहे की जे सिद्धांतिक ज्ञान आहे म्हणजे जे तत्व आहे, प्रिन्सिपल आहे, त्याला आपण आचरणात आणू शकणे. याचा अर्थ की ते जे पाकिटावर लिहिलेलं आहे ते स्वतःच्या आचरणात आणणे आणि त्याच्यापासून 4 हात लांब राहणे हे झालं व्यावहारिक ज्ञान.
तर हे जे तत्वज्ञान आहे किंवा सिद्धांतिक ज्ञान आहे, त्या सिद्धांतिक ज्ञानापासून जर आपल्याला ते ज्ञान आचरणात प्राप्त करायचंय, व्यवहारी ज्ञान प्राप्त करायचंय, तर भागवत सांगतं की आपल्याला भगवंतांच्या अर्चविग्रहाच्या उपासनेमध्ये जोडलं जाणं आवश्यक आहे. मग ही अर्चना पद्धती, अर्चविग्रहाची उपासना पद्धती आपण घरी भगवंतांचे विग्रह स्थापन करून करू शकतो. भगवंतांना छान सुंदर पोशाख अर्पण करणे, विशेष दिवशी जसं की आता उदाहरणार्थ परवा रविवारी एकादशी आहे, तर एकादशीच्या दिवशी त्यांना आपण अभिषेक करू शकतो, पोशाख बदलू शकतो. किंवा प्रभुपाद सांगतात की ज्या व्यक्तीला शक्य नाही स्वतःच्या घरामध्ये अर्च विग्रहांची स्थापना करणे, त्यांनी किमान भगवंतांचे जे फोटोच्या रूपामध्ये, पिक्चरच्या रूपामध्ये जे फोटो आहे त्यांचं आपण घरी ठेवू शकतो. त्यांची अर्चविग्रह उपासना, त्यांची उपासना करू शकतो. किंवा हे पण जर अवघड असेल, शक्य नसेल, तर किमान अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवंतांच्या श्री विग्रहांचा सुंदर शृंगार केला जातो, त्यांची चांगल्या प्रकारे उपासना केली जाते, अशा मंदिरात जाऊन आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. मंगलारती तिथे अटेंड करू शकतो. वेगवेगळे प्रोग्राम्स त्या ठिकाणी जाऊन आपण उपस्थित राहू शकतो. आणि हे केल्याने शास्त्रात सांगितलेलं जे सिद्धांतिक ज्ञान आहे, त्या सिद्धांतिक ज्ञानाला आपल्या आचरणामध्ये आणण्यामध्ये, व्यावहारिक ज्ञान बनण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आणि दुसरा एक फायदा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, की केवळ अशा प्रकारे भगवंतांच्या उपासनेमध्ये व्यावहारिक ज्ञान जर प्राप्त केलं आपण, तरच मायेचा जो प्रभाव आहे, अ, वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांच्या बद्दल आकर्षण किंवा वेगवेगळ्या अश्लील गोष्टींबद्दल आकर्षण किंवा वेगवेगळ्या अश्लील गाण्यांबद्दल इत्यादी आकर्षण, या भौतिक शक्तीच्या, मायाशक्तीच्या प्रभावापासून जर आपल्याला वाचायचं आहे, तर आपण भगवंतांच्या अर्चविग्रहाची जेवढी चांगली नियमितपणे सेवा करू, तेवढे आपले इंद्रिय हे शुद्धीकरण होईल त्यांचं. आपण एक श्लोक पण पाहतो ना तो, अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये सेवोन्मुखे हि जीवादो स्वयं च एव स्फुरति अधः. की भगवंत शास्त्रामध्ये सांगतात की आपले जे इंद्रिय आहेत, त्यांना ज्यावेळेस आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडतो, कोणत्या इंद्रियापासून सुरुवात करून? जिव्हा, जिभेपासून सुरुवात करून. आणि जिभेची सुरुवात कशी करायची? भगवंतांचं नामस्मरण करून, भगवंतांचा महाप्रसादाचे सेवन करून आपण जर जीभ भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतवली, त्या जिभेसोबतच बाकीचे इंद्रिय पण भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतवले, तर ते हळूहळू शुद्धीकरण होईल आणि अधःपतन होण्यापासून आपल्या इंद्रियांना आपण वाचवू शकू, जर भगवंतांच्या अर्चविग्रहाच्या सेवेमध्ये जर जोडलेले असू तर. आणि त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी, जी आपण मंगल आरती रोज सकाळी गातो, गुरुवाष्टक, त्या गुरुवाष्टकापैकी एक स्टांजा म्हणजे एक कडवं आपल्याला इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी दिलंय. श्री विग्रहारा धननित्य नाना शृंगार तन्मन्दिरमार्जनादो युक्तस्य भक्तां शनियुञ्जतोऽपि वंदे गुरो श्री चरणारविंदम. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात, श्री विग्रह आराधन नित्य नाना, की गुरु काय करतात? आपल्या शिष्याला कशा प्रकारे त्याचे इंद्रिय शुद्धीकरण करण्यासाठी सेवेत लावतात, जोडतात? भगवंतांच्या श्री विग्रह यांच्या आराधना, अर्च विग्रहाच्या आराधना, उपासना करण्यामध्ये त्यांच्या शिष्याला जोडतात. नित्य नाना, नियमितपणे करण्यामध्ये जोडतात. शृंगार तन्मंदिर मार्जनादव, मार्जन करणे म्हणजे स्वच्छ करणे. तर भगवंतांच्या श्री विग्रहांचा नित्यपणे वेगवेगळे शृंगार करण्यामध्ये, पोशाख इत्यादी बाकीच्या अलंकाराने श्री विग्रहांचा शृंगार करण्यामध्ये जोडतात आपल्या शिष्याला. तन मंदिर मार्जनादव, आणि स्वतःचं शरीर, भगवंतांचं मंदिर हे स्वच्छ करण्यामध्ये, त्या सेवेमध्ये जोडतात. युक्तस्य भक्तां क्षणी युंजतोपि
वंदे गुरु श्री चरणारविंदम. आणि अशा प्रकारे गुरु जे आपल्या भक्तांना नित्यपणे भगवंतांच्या श्री विग्रहाच्या उपासनेमध्ये सेवेमध्ये जोडतात, अशा गुरूंच्या प्रती माझा प्रणाम असो. तर हे गुरुअष्टकापैकी एक कडवं आहे. तर श्रील प्रभुपादजी लिहितात, अशा प्रकारे एक कोणत्याही व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्यांनी नियमितपणे भगवंतांच्या श्री विग्रहाच्या शृंगार करण्यामध्ये, नवीन पोशाख वस्त्रे नेसवण्यामध्ये, सजवण्यामध्ये, मंदिर मार्जनामध्ये स्वतःला सेवेमध्ये संलग्न ठेवावे, जोडावे. आणि असं सांगितलंय की अशा व्यक्तीने मधून अशा ठिकाणांना, ज्या ठिकाणी भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला झालेल्या आहेत, अशा तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आपला जो विश्वास आहे तो सुदृढ करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपला जो वेळ आहे भगवंतांच्या लीलास्थळींना, तीर्थक्षेत्रांना भेट न देता जर आपण तो वेळ दौडत असू वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यामध्ये, तर अशा प्रकारे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यामध्ये आपल्या इंद्रियांची जी ऊर्जा आहे ती घालवणे, हे काय सांगितलेलं आहे? त्या व्यक्तीचे जे पाय आहेत ते एका झाडांच्या बुंध्यांप्रमाणे आहेत. जर तो त्या पायांचा उपयोग भगवंतांच्या तीर्थस्थळी जाण्यासाठी, लीलास्थळी जाण्यासाठी वापरत नाहीये तर प्रभुपादजी लिहितात, मनुष्याने या सर्व तीर्थस्थळांना आणि मंदिरांना प्रेक्षणीय स्थळे म्हणून भेट देऊ नये. तर काय करायला पाहिजे? केवळ गेलो, पाया पडलो आणि परत आलो एवढं करणं हे पर्याप्त नाहीये. काय करायला पाहिजे? त्या भगवत लीलास्थळांची ज्यांना माहिती आहे अशा भक्तांकडून त्या लीलास्थळांबद्दल ऐकणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून आपला विश्वास हा दृढ व्हावा. तर या संबंधित खूप सारे सुंदर श्लोक शास्त्रामध्ये येतात. यांच्यापैकी एक श्लोक येतो श्रीमद भागवतामध्ये, तो आपण पाहू. श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये 18वा अध्याय 12वा श्लोक हा नाही, एक मिनिट हा. श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये 84वा अध्याय आणि 13वा श्लोक आहे. आपण सर्वांनी कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके स्वधि कलत्रादिषु भौम इज्जति यतीर्थबुद्धि सलिलेन कर्हिचित् जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः. तर या श्लोकामध्ये सांगितलंय, यस्यात्म बुद्धी, असा प्रकारचा व्यक्ती जो स्वतःची बुद्धी कशामध्ये लावतो? कुणपेत्री धातुके, जो समजतो की आपलं हे जे शरीर आहे हे 3 धातूंनी बनलेलं, म्हणजे कफ, वात आणि पित्त, या 3 धातूंनी बनलेलं जे शरीर आहे त्या शरीरालाच स्वतः समजतो असा व्यक्ती. आणि दुसरी विभाजन कोणतं? दुसरी कॅटेगरी कोणती? स्वधि कलत्रा दिशु भौम इज्जती, आणि स्वतःची जी जन्मभूमी आहे त्यालाच तो पूजनीय म्हणून समजतो. कारण मी तिथं जन्म घेतलाय म्हणजे ती खूप विशेष जागा झाली, तीर्थस्थळ झालं, असं स्वतःच्या जन्म ठिकाणालाच खूप तीर्थस्थळ, पुण्यक्षेत्र समजतो. यतीर्थ बुद्धी सलिलेन कर्हिचित, आणि तो तीर्थस्थळी जातो कशासाठी? सलिले न कर्हिचित, की केवळ त्या ठिकाणी जाऊन जे तिथं पवित्र नदी वगैरे असेल, तीर्थकुंड असेल, त्याच्यामध्ये स्नान करून स्वतःला शुद्ध करण्यासाठी तेवढ्याच बाबतीत त्याचं डोकं चालतं. परंतु त्या ठिकाणी जे साधू महात्मे राहतात
त्यांच्याकडून त्या ठिकाणचं महत्त्व जाणून घेण्यात जो स्वतःला गुंतवत नाही, अशा प्रकारचे 3 प्रकारचे व्यक्ती काय सांगितलेत? जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः. अशा व्यक्तींना वेगवेगळ्या प्राण्यांची उपमा दिली आहे. विशेषतः एका गायीची किंवा गोखरः, खरं म्हणजे डॉंकी, एका गाढवाची उपमा दिलेली आहे, जो की केवळ तीर्थक्षेत्री जातो तिथं अंघोळ करून शुद्धीकरण करण्यासाठी, पण तिथले जे साधू संत आहेत त्यांच्याकडून त्या तीर्थस्थळाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही, असा व्यक्ती म्हणजे श्रीमद भागवताच्या अनुसार एक गाढव आहे. क्लिअर आहे प्रभुजी माताजी सर्वांना? काय करायला पाहिजे आपण तीर्थस्थळी जाऊन आणि कशामुळे तीर्थस्थळी जाऊन त्या स्थळाबद्दल श्रवण करणं, साधू संतांकडून ऐकणं हे महत्वाचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हरे कृष्ण. हो 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 प्रभूजी. हो प्रभूजी. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 23. जीवन छवो भागवतांग्रिरेणु जीवन न जातो मर्त्योभिलभेत यस्तु श्रीविष्णुपद्यामनुजस्तुलस्यः श्वसन् छवो यस्तु न वेदगन्धम्. कुणाला वाचायचंय का? क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. ज्या मनुष्याने भगवंतांच्या शुद्ध भक्ताची चरणधूळ कधीही मस्तकावर धारण केलेली नाही, तो निश्चितच एक प्रेत आहे. आणि ज्याने भगवंतांच्या चरण कमळांवरील तुळशी पत्रांचा सुगंध कधीही अनुभवलेला नाही, तो श्वासोच्छ्वास करीत असला तरी सुद्धा प्रेतच होय. तात्पर्य: श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या मतानुसार श्वास घेणारे मृत शरीर म्हणजे भूत होय. मनुष्य मेल्यानंतर त्याला मृत असे म्हटले जाते, परंतु जेव्हा तो आपल्याला अदृश्य असणाऱ्या सूक्ष्म शरीराद्वारे येऊन पुन्हा कार्य करतो, तेव्हा त्या मृत शरीराला भूत असे म्हणतात. भूते नेहमीच वाईट प्रवृत्तीची असतात आणि ती इतरांसाठी सततच भीतीदायक परिस्थिती निर्माण करीत असतात. त्याचप्रमाणे शुद्ध भक्तांविषयी तसेच मंदिरातील विष्णुमूर्तीविषयी मुळीच आदर नसणारे भूतांसारखे अभक्त सदैवच भक्तांसाठी भीतीदायक स्थिती निर्माण करीत असतात. अशा अशुद्ध भूतांकडून भगवंत कोणतीही वस्तू स्वीकारित नाहीत. अशी एक म्हण आहे की प्रिय व्यक्तीस प्रेम दाखवण्यापूर्वी त्याच्या कुत्र्यावर प्रथम प्रेम करावे. भगवंतांच्या शुद्ध भक्ताची प्रामाणिक सेवा केल्याने शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त होतो. म्हणूनच भगवत भक्तीची पहिली अट म्हणजे शुद्ध भक्ताचा सेवक होणे होय. हरे कृष्णा. क्षितिजा माताजी, बहुतेक काही नेटवर्क इश्यू आलाय. भगवंतांच्या शुद्ध भक्ताची प्रामाणिक सेवा केल्याने शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त होतो. म्हणूनच भगवत भक्तीची पहिली अट म्हणजे शुद्ध भक्ताचा सेवक होणे होय. आणि ही अट पुढील विधानाने पूर्ण होते. ज्या शुद्ध भक्ताने दुसऱ्या शुद्ध भक्ताची सेवा केली आहे, त्याच्या चरण कमळांची धूळ ग्रहण करणे, हाच शुद्ध गुरुशिष्य परंपरेचा किंवा भक्ती परंपरेचा मार्ग आहे. रघुगण महाराजांनी महान संत जडभरतांना विचारले की तुम्ही मुक्त असा परमहंस स्तर कसा प्राप्त केला? आणि उत्तरादाखल जडभरत म्हणतात, भागवतामध्ये 5वा स्कंद 12वा अध्याय 12वा श्लोक. योजना माताजी, तुम्हाला वाचायचंय का? हरे कृष्ण, वाचू शकता. हो प्रभूजी, वाचते. हा. रघुगणै तपसा नयाति न चेज्जया निर्वपणाद बृहद्वा न छन्दसा नैव जलाग्निसूर्य विना महत्पादरजोभिषेकम्. प्रभूजी, क्षितिजा माताजी झालेत जॉईन पुन्हा. अच्छा. हरे कृष्णा. क्षितिजा माताजी.
हा, हरे कृष्ण. सॉरी प्रभूजी, काहीतरी नेट प्रॉब्लेम आला आणि मला नाही नाही ठीक लिव्ह झाले मी अचानक. ठीक. तुम्ही इथून वाचा. कुठून वाचायचंय, कुठपर्यंत आलो? हे रहुगण. हा. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हे रहुगण, भक्ती सेवेची पूर्णावस्था किंवा जीवनातील परमहंस स्तर महान भक्ताची चरणधूळ मिळाल्याखेरीज प्राप्त होत नसते. ही अवस्था तपस्येने, वैदिक उपासना पद्धतीने, संन्यासाश्रमाचा स्वीकार करून, गृहस्थाश्रमातील कर्तव्यांचे पालन करून, वेदऋचांचे पठण करून किंवा कडक सूर्यप्रकाशात थंड पाण्यात किंवा प्रदीप्त अग्नीसमोर साधना करून कधीही प्राप्त होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विशुद्ध भक्तांच्या मालकीचे धन आहे, म्हणून केवळ भक्तच ते धन दुसऱ्या भक्तांना प्रदान करू शकतात. भक्तांच्या कृपेशिवाय परस्पर श्रीकृष्णांना प्राप्त करणे शक्य नाही. म्हणूनच स्वतः श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा स्वतःला गोपीर भरतू पद कमलयोर दास दासानुदास, अर्थात व्रजगोपींचे पती श्रीकृष्ण यांचा आज्ञाधारक दासानुदास असे समजत. म्हणूनच शुद्ध भक्त कधीही सरळ भगवंतांकडे जात नाही, तर भगवंतांच्या दासानुदासांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे भगवंत संतुष्ट होतात आणि मगच भक्त त्यांच्या चरणकमळांवर अर्पिलेल्या तुळशीपत्रांचे आस्वादन करू शकतो. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की वैदिक वाङ्मयाचा श्रेष्ठ अभ्यासक पंडित झाल्याने भगवंत प्राप्त होत नाहीत, मात्र त्यांच्या शुद्ध भक्ताद्वारे ते सहजपणे प्राप्त होऊ शकतात. वृंदावनामध्ये सर्व शुद्ध भक्त हे भगवान श्रीकृष्णांची लादिनी शक्ती श्रीमती राधाराणी हिच्या कृपेची प्रार्थना करतात. परमपूर्णाचे कोमल हृदय स्त्रीत्व म्हणजे श्रीमती राधाराणी आणि तिच्यात या जगातील स्त्री स्वभावाचे परिपूर्णत्व आहे. म्हणूनच प्रामाणिक भक्तांना श्रीमती राधाराणीची कृपा सहजपणे प्राप्त होऊ शकते आणि तिने एकदा का एखाद्या भक्ताची श्रीकृष्णांकडे शिफारस केली की ते तत्काळ त्या भक्ताचा आपल्या संगतीत स्वीकार करतात. निष्कर्ष, मनुष्याने प्रत्यक्ष भगवंतांची कृपा मिळवण्यापेक्षा भक्ताची कृपा मिळवण्याबाबत अधिक गंभीर असावे आणि असे केल्याने भक्ताच्या सदिच्छेने भगवंतांच्या सेवेप्रतीचे स्वाभाविक आकर्षण पुनरुज्जीवित होईल. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर या संबंधी श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की जसं आपल्याला उदाहरणार्थ आपल्याला कोणत्या एका कंपनीची एखादी मोटार गाडी खरेदी करायची असेल, उदाहरणार्थ टाटाची एखादी गाडी घ्यायची असेल, तर मी म्हणू शकतो का प्रभूजी माताजी की उदाहरणार्थ टाटाची फॅक्टरी फॉर एक्झाम्पल चाकणमध्ये आहे, तर मी त्या फॅक्टरीच्या जर गेटवर गेलो आणि मी म्हणालो की मला एक गाडी खरेदी करायची आहे नेक्सॉन, तुम्हाला वाटतं का प्रभूजी माताजी ते मला म्हणतील की या, तुमचं स्वागत आहे, आम्ही तुम्हाला गाडी देतो? काय म्हणतील ते की आम्हाला आनंद आहे की तुम्हाला टाटाची गाडी खरेदी करायची आहे, पण तुम्ही रिटेल कस्टमर्सला कुठं जाणं आवश्यक आहे गाडी खरेदी करण्यासाठी? त्यांचे जे प्रमाणित डीलर्स आहेत, त्यांचे जे प्रमाणित वितरक आहेत त्या कंपनीचे, त्या वितरकाकडे जाऊन मग आपण गाडी खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे शास्त्र सांगतं की भगवंत हे पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे जाऊन उपलब्ध जेवढे सहजतेने नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सहजतेने ते उपलब्ध होतात त्यांच्या भक्तांच्या कृपेद्वारे. त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की श्रील प्रभुपादजी एका ठिकाणी प्रवास करत असताना हाँगकाँगच्या एअरपोर्टवर त्यांना एका व्यक्तीने एक टी शर्ट घातलेला दिसला आणि त्या टी शर्टवर लिहिलेलं होतं, लव्ह मी लव्ह माय डॉग. याचा अर्थ, जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर ते प्रेम तुम्ही कशा प्रकारे दाखवा, माझ्या कुत्र्याशी अगोदर व्यवस्थित वागा. याचा अर्थ काय? आणि प्रभुपादांनी भक्ताला त्या टी शर्टवर लिहिलेल्या ओळीकडे बोट दाखवून दाखवलं की ही कृष्ण भावना आहे. याचा अर्थ काय होतो की जर एखाद्या व्यक्तीप्रती आपल्याला जर आदर किंवा प्रेम दाखवायचं आहे, तर आपण काय करणं आवश्यक आहे? त्या व्यक्तीला कोणती गोष्ट प्रिय आहे, त्या गोष्टी, वस्तूबद्दल किंवा प्राण्याबद्दल पण आपण आदर, सन्मान, प्रेम दाखवणं आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपण जर आदर सन्मान दाखवतो, परंतु त्यांचं जे प्रिय व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या प्रती किंवा त्या प्राण्याच्या प्रती जर आपण तुसडेपणा किंवा अनादर केला,
तर त्या व्यक्तीला कधीच आनंद होणार नाही. तर असं सांगितलं जातं, की भगवंतांचे जे भक्त आहेत, ते नेहमी भगवंतांच्या कुठे स्थित असतात? भगवंतांचे जे चरणकमळ आहेत, त्या ठिकाणी स्थित असतात भगवत भक्त. त्याच्यामुळे असं सांगितलं जातं, की एखाद्या वेळेला माणसाला जर खूप कडक उन्हामध्ये पाठवलं, थोडा त्रास होईल, पण थोडा तो सहन करू शकेल. परंतु अशा व्यक्तीला जर अशा एखाद्या सरफेस किंवा अशा एखाद्या फरशीवर पाठवलं चालण्यासाठी, जिथं की खूप पोळत आहे फरशी आणि त्या व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल वगैरे काही नाहीये, तर तो एखाद मिनिट पण पाय नाही ठेवू शकणार. का? लगेच पाय भाजतील. कारण मनुष्य डोक्यावर गरम ऊन सहन करू शकतो काही काळ, परंतु पायाखाली खूप कडक उष्ण झालेली जी जमीन आहे, ती सहन करणं खूप अवघड होऊन बसतं. तर अशा प्रकारे सांगितलं जातं, की भगवंत हे त्यांच्या स्वतःच्या प्रती अपराध सहन करू शकतात. परंतु असे भगवंतांचे शुद्ध भक्त जे त्यांच्या चरणकमळांशी नित्य जोडलेले आहेत सेवेमध्ये, अशा भगवत भक्तांच्या प्रती झालेला अपराध भगवंत बिलकुल सहन करू शकत नाहीत. त्यांना बिलकुल तो पटत नाही किंवा आवडत नाही. त्याच्यामुळे भगवंतांना आनंदी करण्याचा, प्रसन्न करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता सांगितलाय इथे प्रभुजीज, माताजीज? भक्तांची सेवा करणे. हां, भगवंतांच्या दास अनुदासांना, दास अनुदास म्हणजे जे भगवंतांचे सेवक आहेत, त्यांचे पण जे सेवक आहेत, अशा सेवकांची ज्यावेळेस आपण सेवा करतो मनोभावे, त्यावेळेस भगवंतांना संतुष्ट करण्याचा तो सगळ्यात श्रेयस्कर मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हो कोणाला काही प्रभूजी. प्रश्न आहे? हो प्रभू. आपण एक उदाहरण पाहू या संबंधी. तर चैतन्य चरितामृतमध्ये एक खूप सुंदर उदाहरण येतं या संबंधी, की दरवर्षी चातुर्मास्याच्या काळामध्ये, म्हणजे जो मान्सून कालावधी असतो चातुर्मासाचा काळ, तर त्यावेळेस बेंगॉलहून खूप सारे भक्त हे 4 महिने राहण्यासाठी जगन्नाथपुरीला यायचे चैतन्य महाप्रभूंचा संग प्राप्त करण्यासाठी. आणि त्यावेळेस तर काही गाड्या वगैरे असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते एवढ्या सगळ्या भक्तांना घेऊन येण्यासाठी. तर ते जशी आपली महाराष्ट्रात दिंडी जाते, दर मजल, दर मुक्काम, अशा प्रकारे दिंडीच्या किंवा यात्रेच्या रूपामध्ये चालत यायचे आणि त्यांना काही 2-3 आठवडे लागत असतील बेंगॉलमधून जगन्नाथपुरी, ओरिसा इथे पोहोचण्यासाठी. तर या कालावधीमध्ये चैतन्य महाप्रभूंचे एक भक्त होते, शिवानंद सेन. ते या यात्रेचं नेतृत्व करायचे. मग ते सगळं काळजी घ्यायचे, की कोणत्या ठिकाणी भक्तांनी मुक्काम करायचा, त्या ठिकाणी प्रसादाची वगैरे व्यवस्था झाली पाहिजे, थोडी राहण्याची, दुसऱ्या दिवशी तयार होण्याची व्यवस्था झाली पाहिजे. ह्या सगळ्यांची काळजी शिवानंद सेन करायचे. महान भक्त होते. तर अशा प्रकारे भक्त एके वर्षी बेंगॉलमधून ज्यावेळेस जात होते जगन्नाथपुरीला, त्यावेळेस रस्त्यामध्ये त्या भक्तांच्या समूहामध्ये एक कुत्रा पण सामील झाला. आणि तो कुत्रा काय करायचा, ज्या ठिकाणी भक्त रात्री मुक्काम करायचे, त्याच ठिकाणी थांबायचा आणि जे काही थोडाफार प्रसाद ते देतील, तो आनंदाने स्वीकारायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भक्त चालायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा त्यांच्यासोबत मार्गक्रमण करायचा. तर जगन्नाथपुरीच्या जवळ ज्यावेळेस हे भक्त गेले, त्यावेळी लगेच तो कुत्रा त्या भक्तांच्या समूहासोबत दिसेनासा झाला. तर शिवानंद सेन खूप काळजीत पडले, की "अरे, आत्ता तर आपण जगन्नाथपुरीमध्ये पोहोचणार आहोत, पण हा कुत्रा जो इतके दिवस आपल्यासोबत चालत होता, तो कुठे गेला अचानक?" म्हणजे त्यांना चलबिचल वाटायला झालं, की "अरे, किती छान झालं असतं जर हा कुत्रा हा पण आपल्यासोबत जगन्नाथपुरीत आला असता सर. चैतन्य महाप्रभूंचं दर्शन भेटलं असतं याला." तर त्यानंतर ते भक्त पुढे गेले. शिवानंद सेन पण गेले. त्यांच्यासोबत जगन्नाथपुरीमध्ये आले आणि जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर चैतन्य महाप्रभूंचं ज्यावेळेस दर्शन घेण्यासाठी गेले, त्यांना इतका आनंदाचा धक्का बसला, की तो कुत्रा जो की इतके दिवस त्यांच्यासोबत त्या यात्रेमध्ये चालत होता, त्या कुत्र्याला तिथे त्यांनी पाहिलं आणि चैतन्य महाप्रभू प्रेमाने त्याच्याशी आदान-प्रदान करत होते. काय आदान-प्रदान करत होते? की त्या कुत्र्याला एक टेंडर कोकोनट म्हणजे जे
ओलं कच्चं नारळ असतं ना, ते त्याला खाण्यासाठी टाकत होते त्याचे तुकडे. तर हे पाहून शिवानंद सेन आणि बाकीच्या भक्तांना खूप आनंद झाला आणि त्यानंतर काही वेळातच श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने त्या कुत्र्याने आपला जो इहलोकातील देह आहे कुत्र्याच्या योनीतला, तो देह त्याग करून भगवत धामामध्ये त्याला हे मिळालं, काय म्हणतात त्याला, प्रमोशन किंवा स्थान प्राप्त झालं. प्रभूजी 757 झाली. हां, ठीक आहे. ॲक्चुअली तो भक्ती वैभव सेशन कॅन्सल झालाय, तर आपण 2-4 मिनिट घेऊ शकतो ओके महत्त्वाचे. ओके ओके. हां, तर अशा प्रकारे त्या कुत्र्याला वैकुंठ गती प्राप्त झाली आणि काय कारण होतं ती प्राप्त होण्याचं, भगवंतांची कृपा प्राप्त होण्याचं काय कारण होतं? प्रभुजीज, माताजीज कोणी सांगेल का? या मुद्द्यावरून आपण जो शिकला आता? ते भक्तामध्ये होता, तो कुत्रा भक्तांमध्ये होता. हां, भक्तांमध्ये होता आणि भक्तांना प्रिय झाला. भक्तांना त्या कुत्र्याबद्दल इतके दिवस सोबत चालून स्नेह झाला, की आणि त्यांची इच्छा होती, की भगवंतांची कृपा या प्राण्याला पण प्राप्त व्हावी. या भगवत भक्तांच्या कृपेने आणि प्रेमापोटी त्या कुत्र्याला पण भगवंतांनी स्वीकारलं आणि कुठे पाठवलं? वैकुंठ लोकामध्ये स्थान प्राप्त करून दिलं लगेच. तर सांगण्याचा हेतू हा, की त्याच्यामुळे भगवंतांना जर प्रसन्न करायचं आहे आपल्याला, तर जे प्रामाणिक भगवत भक्त आहेत, जे गंभीर भगवत भक्त आहेत, त्यांची सेवा करणे आणि त्या सेवेद्वारे त्यांना प्रसन्न करणे, हे कधी पण जास्त सोपा सरळ मार्ग आहे भगवंतांना प्रसन्न करण्याचा. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रभुजीज, माताजी, हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. तर आपण इथे थांबू आणि श्लोक क्रमांक 24 जो की सेकंड लास्ट 25 ला हा अध्याय संपतो. पुढच्या वेळेला सुरू करू 24 पासून. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वंशा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण हरे प्रभुजी. कृष्ण. हरे हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.